नमस्कार. मी संतोष पनाळे. आपण पाहताय लोकाधिकार न्यूज. आज आपल्या स्टुडिओमध्ये भारतीय किसान संघाचे लातूर शाखेचे सतीशराव देशपांडे आणि नवनाथजी मध्ये या ठिकाणी आलेले आहेत. सोयाबीन उत्पादन कार्यशाळा आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये 3 दिवसामध्ये होणार आहे. त्या कार्यशाळेच्या संदर्भामध्ये ते आपल्याला माहिती देणार आहेत. नमस्कार, मी सतीश देशपांडे, भारतीय किसान संघ लातूर जिल्हा मंत्री. भारतीय किसान संघ लातूर जिल्ह्याच्या वतीने सोयाबीन उत्पादन वाढीसाठी आपण लातूर जिल्ह्यामध्ये 1, 2 आणि 3 अशी 3 दिवस 4 ठिकाणी कार्यशाळा आयोजित केलेले आहे. दिनांक 1 तारखेला संध्याकाळी 5 वाजता जनता विद्या मंदिर मुरुड येथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 2 तारखेला सकाळी 11 वाजता भालचंद्र ब्लड बँक बसस्टँडच्या मागे लातूर येथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि दुपारी 5 वाजता दत्त मंदिर चाकूर येथे 2 तारखेला दत्त मंदिर चाकूर येथे 5 वाजता कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि 3 तारखेला सकाळी 10 वाजता जय हनुमान मंदिर उजनी गावभाग येथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्या. या कार्यक्रमासाठी डॉक्टर बाळकृष्ण जमदाग्नी आणि डॉक्टर बी.पी. पाटील. डॉक्टर बाळकृष्ण जमदाग्नी हे राहुरी कृषी विद्यापीठात 20 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालेले सोयाबीनचे शास्त्रज्ञ आहेत. आणि त्यांनी एकरी 16 क्विंटलपर्यंत सोयाबीनचा उतारा काढलेला आहे. येत्या काही काळामध्ये त्यांचा मानस हा 20 क्विंटलपर्यंत एकरी सोयाबीन घेण्यासाठी यासाठी त्यांनी आपला लातूर जिल्हा निवडून त्या दोघाही शास्त्रज्ञांनी आपल्यासाठी बहुमूल्य हा वेळ जो दिलेला आहे तो त्यांना सहकार्य देऊन त्यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहून आपण जास्तीत जास्त सहकार्य करावे. नमस्कार, मी नवनाथ रघुनाथ मध्ये, भारतीय किसान संघाचा महाराष्ट्र प्रांत युवा प्रमुख हे दायित्व आहे माझ्यावर. लोकाधिकार न्यूज या कार्यालयात जे मला सन्मान दिला आणि किसान संघाची माहिती देण्यासाठी त्यांनी संधी दिली, प्रथमतः लोकाधिकार न्यूज यांचे खूप खूप आभार. भारतीय किसान संघाच्या वतीने खूप खूप त्यांना धन्यवाद. भारतीय किसान संघाच्या वतीने लातूर जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्हा हा जास्त कोरडवाहू जिल्हा असल्यामुळे सोयाबीनचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन शेतकरी घेत आहेत. शेतकऱ्याचं उत्पन्न हे कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न वाढावं या दृष्टिकोनातून त्या शेतकऱ्यांसाठी 3 दिवस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहेत. या कार्यशाळेचं मुख्य मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर बाळकृष्ण जमदाग्नी हे शास्त्रज्ञ आहेत आणि दुसरे डॉक्टर बी.पी. पाटील हेही शास्त्रज्ञ आहेत. यांनी अनेक वर्षे, गेल्या 30 वर्षापासून शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल या दृष्टिकोनातून संशोधन केलेलं आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या स्वखर्चानं त्या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन करतायत. म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय किसान संघाच्या वतीनं 1 जून रोजी मुरुड येथे शेतकरी मेळाव्याचं आयोजन जनता विद्यालयामध्ये करण्यात आलेलं आहे. संध्याकाळी 5 वाजता ते कार्यशाळेचं आयोजन आहे. 2 तारखेला लातूर येथे सकाळी 11 वाजता भालचंद्र ब्लड बँकेमध्ये. लातूरमधल्या कार्यक्रमाला अगदी लातूर ग्रामीण तालुका, रेणापूर तालुका, चाकूरचा अर्धा भाग लातूरला सलग असणारा आणि औशाचा अर्धा भाग लातूरला सलग असणारा अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांनी भालचंद्र ब्लड बँक 2 जून रोजी सकाळी 11 वाजता या कार्यशाळेसाठी उपस्थित राहावं असं भारतीय किसान संघाच्या वतीनं मी सर्व शेतकऱ्यांना निमंत्रण देत आहे. तसेच सायंकाळी 5 वाजता दत्त मंदिर चाकूर येथे, चाकूर तालुका, राजूर तालुका, शिरोळांपाळ तालुका आणि जळकोट तालुका या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी दत्त मंदिर चाकूर येथे सायंकाळी 5 वाजता या कार्यशाळेसाठी उपस्थित राहावे असे निवेदन करण्यात येत आहे. 3 जून रोजी
सकाळी औसा तालुका, धाराशिव जिल्ह्यामधील काही गावे, उमरगा तालुक्यातली, लोहारा तालुक्यातील काही गावे, अशा ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांनी उजनी येथे जय हनुमान मंदिर गाव भाग या ठिकाणी सकाळी 10 वाजता या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यशाळेमध्ये सर्व भारतीय किसान संघाचे जिल्हा कार्यकर्ते, जिल्हा अध्यक्ष तुकारामजी हेलाले, जिल्हा कार्यालयीन प्रमुख आराध्य सर, चंद्रशेखरजी स्वामी, नेहा एजन्सी, नेहा एंटरप्राइजेस लातूर यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांना पुनश्च एकदा सर्वांना निमंत्रण लोकाधिकार न्यूजच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की ह्या कार्यशाळेसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन आपल्या शेतातील कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न काढण्याचं तंत्रज्ञान या दोन्ही शास्त्रज्ञांकडनं अवगत करावं ही विनंती.